बातमी आहे तवा ग्रामपंचायतीची। स्वर्गीय आमदार, खासदार, मंत्री राहिलेल्या शंकरराव नम यांच्या गावाची। माजी खासदार मंत्री शंकर नम यांचे निधन झाल्यानंतर या गावाचा जणू काही आधारवडच निघून गेला। या गावाला कोणीही वाली राहिलेला नाही। जे आहे ते मात्र लक्ष देत नाही। सत्य वास्तव मांडायला जनतेचा वाली घाबरत नाही। 24 जुलै रोजी तवा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष वझे यांच्या मातृश्री नलिनी नारायण वझे यांचे दुःखद निधन झाले आणि स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या ग्रामस्थ नातेवाईकांवर आली। वास्तविक स्मशानभूमी ही गावाची मूलभूत गरज आहे। मात्र पालघर जिल्ह्यात आजही अनेक गावांना पाड्यांना स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात। मात्र पावसाळ्यात या स्मशानभूमीची सर्वांनाच आठवण होत असते। सर्वजण चर्चा करत असतात, गप्पा मारत असतात, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही। पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करत असताना पाऊस जोरात असला तर अक्षरशः डिझेल, टायर, प्लास्टिक, ताडपत्री पकडून हे अंत्यसंस्कार करावे लागतात। त्यामुळे ग्रामस्थांवर स्मशानभूमी नसल्यामुळे नामुष्की ही ग्रामस्थांवर येते। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधेमधून मोठा निधी उपलब्ध होत असतो। मात्र असा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, गावे, पाडे यांचा स्मशानभूमी निहाय सर्वे झाला नसल्यामुळे आजही अनेक गावांना स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करून ग्रामस्थांना मात्र मान खाली घालावी लागते। हे जिल्हा प्रशासनाचं दुर्दैव असून लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते। दरवर्षी करोडो रुपये खर्च न होता हा निधी परत जात असेल तर लाखो रुपये पगार बांधकाम विभागाचे अभियंते त्यांच्यावर होणारा खर्च काय कामाचा, असा आम्ही थेट सवाल जिल्हा परिषदेच्या संबंधित शासन प्रशासनासह लोकप्रतिनिधींना करतो। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील गावामध्ये अद्यावत स्मशानभूमी नसल्याने अनेक गावातील नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करून पाण्यामध्ये ताडपत्रीच्या सहाय्याने अंत्यसंस्कार होत असतील तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा स्मशानभूमीचं कसं अपूर्ण काम आहे आणि या ठिकाणी अंत्यसंस्कार असे उघड्यावर करावे लागतात। या बातमीचा बोध घेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद सीओ, सर्व सदस्य, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये येत्या 27 तारखेच्या दिवशी गावपाडा निहाय स्मशानभूमीची यादी बनवून जिल्ह्याचा निधी परत जात असेल तो निधी स्मशानभूमीकडे वळवावा हीच अपेक्षा या बातमीच्या माध्यमातून आम्ही करतो। तवा येथील ज्येष्ठ महिला स्वर्गीय नलिनी नारायण वझे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।